आपण सायन धारावीला प्रसिद्ध कीर्तनकार शिवलीला ताई पाटील यांचं कीर्तन ऐकण्यासाठी जात आहोत। नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल। आवडला तर इतरांना शेअर करा, लाईक करा। खूप ताकद आहे, किती ताकद आहे। 21 वर्षाच्या लेकराने संजीवन समाधी घ्यावी, 22 वर्षाच्या तुकोबरांनी गाठ्याचं सामर्थ्य निर्माण करावं। नाथ बाबांसाठी 36 वर्ष जगाचा मालक कावडीनं दारात पाणी वाहतो, 7 वर्षाची जनाई हाका मारतील विठ्ठल वैकुंठ सोडून येतो। इतकी ताकद आमच्या नावात। जिथे रोहिदासपणाने आपल्या कर्मातच पांडुरंग मानावा, पण जगाच्या मालकाने त्यांचा संसार सांभाळावा, इतकी ताकद माझ्या विठ्ठलाच्या नावात आहे। पण नाही ना, जात धर्म पंथ असं काही नाहीच आहे। जात वित गोत चाललंच त्याच्यामुळे। आता मला सांगा, एखाद्या माणसाने आपल्याला काहीतरी दिलं तर आपण आभार मानतो की नाही? थँक्यू, हा संस्कार आहेत ते आपले, हे की नाही? म्हणजे माणूस की आपण त्याला थँक्यू, धन्यवाद। जगाच्या मालकानं किती दिलं? नुसती सासऱ्यानं अर्धा तोळा अंगठी घातली, अरे धोड्याचा महिना अर्धा तोळा, तरी महिनाभर स्टेटस ठेवीत होता, लाडाचा जावई गेला सासरवाडीला अडकवून। महिनाभर अर्ध्या तोळ्यावर महिनाभर स्टेटस ठेवला दादा। अक्षय धन दिलं जगाच्या मालकानं, किती दिवस उपकारी राहिलं पाहिजे? काय दिलं नाही? करार विन्नेन पदार विन्नम मुखार विन्नेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरि मुरारी नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द Hare
राणाजीने विष दिया मानामृत दिया राधा गोविंद गोविंद विष दिलं राजानं, मुखात गोविंद, विषाचं अमृत झालं. प्रल्हादाला उकळत्या तेलात टाकलं, मुखात नारायण आहे, तेलही गार झालं. तुकोबारायांना मारलं, मुखात पांडुरंग आहे. तुकोबाराय बंबाजी बुवालाच म्हटले, मारून मारून हातपाय दुखत असतील, चिपून देतो पण कीर्तन ऐका. नागबाबाच्या अंगावर 108 वेळा ब्राह्मण तुकला, तरी नागबाबा म्हणले, तुमच्यामुळे 108 वेळा गोदावरीचं स्नान झालं. चोखवराच्या बायकोचं बाळणपण करायला कुणी तयार नाही. नवरा रागावून निर्मलेच्या घरी गेला. निर्मला म्हणजे 47 चरणाचा नामदेवरायांचा अभंग आहे चोखवराच्या बाळणपणावर बायकोच्या. आम्हाला 10वं चरण अख्ख्या महाराष्ट्राला पाठाय. चोखोबाची बहीण झालं शारंगर, वहिनी उघडा दार हाका मारी. पण याचं पहिलं चरण आहे, चोखोबांची कांता असे ती गर्भीनं झाली तिचं पूर्ण नवमास. 47 चरणाचा अभंग आहे नामदेवरायांचा. गर्भीण आहे, बाळणपण जवळ आलंय, 2-3 दिवसावर लेकरू होणार आहे आणि घरात अन्नाचा कण नाही. बायको चिडेल नाही तर काय कर. बायको म्हणली, अहो आयुष्यभर विठ्ठल विठ्ठल म्हणलं, काय दिलं त्या विठ्ठल. किती नवसासायाचं लेकरू होणार आहे पण घरात काही नाही, कसं बाळणपण होईल. बायकोच्या किरकिरीला कंटाळून चोखोबाऱ्या बहिणीच्या घरी निघून गेले. 2 प्रहर उलटले, जेवणाच्या 2 वेळा गेल्या, पण नवरा घरी आला. जगाच्या मालकाने याचनाकडे केली, देवा चुकलं माझं,